नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय घेतले आहेत। तर मित्रांनो, जास्त न वेळ लावता जाणून घेऊया कोणकोणते 5 मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। तर पहा मित्रांनो, पहिला निर्णय 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,732 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। तरी या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा आज मी इथे करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा निर्णय पहा, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 3 लाखापर्यंत पीक कर्ज संपूर्ण परतफेड केली तर शेतकरी असे 3% व्याज सवलत अनुदान दिले जाते, म्हणून या वर्षीसाठी 72 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ दिली आहे। तसेच 428 प्रकल्पांना कर्ज आणि अनुदान देण्यात येणार आहे। त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा मोठा निर्णय पहा, 2019 मध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय काढला आणि या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली। तसेच मित्रांनो, आजवर 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान लवकरच देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। आता मित्रांनो, चौथा महत्त्वाचा निर्णय पहा, 2023च्या खरीप हंगामातील राज्यातील 1,17,00,000 व रब्बी हंगामातील 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवला। विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरत असल्याने मागील वर्षी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती, मात्र चालू वर्षे 5,174 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पाचवा आणि शेवटचा निर्णय पहा, शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासन्मान योजना यावर्षी सुरू करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी 3 टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात। त्यातच राज्य शासनाने आणखी 6,000 रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे। याकरिता 5,700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, या नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षानिमित्त जानेवारी महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे 5 मोठे निर्णय राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतले आहेत। यामध्ये काही निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे तर काही निर्णयांची अंमलबजावणी लवकरच होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।